नमस्कार मित्रांनो, या चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, डिसेंबर 2023चा जर FIS आणि DISचा जर डेटा आपण चेक केला तर इथे आपल्याला क्लिअरली पाहायला मिळतं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये FIS आणि DISने बाईंगच क्लिअरली केल्याचं दिसतं आहे. आपण इथे पाहू शकतो FISने जी बाईंग केलेली आहे ती 26,141 करोडची आणि DISने जी बाईंग केली आहे, नेट बाईंग केलेली आहे ती किती आहे तर 12,251 करोडची. आणि मागच्या म्हणजे काही दिवसाचा जर आपण परफॉर्मन्स पाहिला तर इथे 18 तारखेपासून 18 ते जवळपास 22-25 तारखेपर्यंत 26 तारखेपर्यंतचा जो डेटा आहे हा आपल्याला काय पाहायला मिळतो आहे तर DISने इथे भरपूर प्रमाणात सेलिंग केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि याच पिरियडमध्ये DISने पूर्णतः खरेदी केल्याचं आपल्याला इथे पिक्चर क्लिअर दिसतं आहे. त्याच्या आधीचा जर डेटा पाहिला तर 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत ते कधीपासून 8 डिसेंबरपासून इथे FISने क्लिअरली बाईंग केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याच पिरियडमध्ये DISने थोडी मिक्स ॲक्टिव्हिटी आपल्याला दाखवलेली दिसते आहे. एकंदरीत जर आपण पूर्ण महिन्याचा अभ्यास केला तर FIS आणि DISने मिळून आपल्याला क्लिअरली बाईंग केल्याचं दिसतं आहे. म्हणजेच यांच्या ॲक्टिव्हिटीमुळेच मार्केटमध्ये आज जे काय तेजी पाहायला मिळते आणि तेजीचं वातावरण जे कंटिन्यू राहिलेलं पाहायला मिळतं आहे ते याच्याही पुढे कंटिन्यू राहील याचे हे संकेत आता मिळत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, एका कंपनीच्या शेअरहोल्डरना गुड न्यूज पाहायला मिळते. म्हणजेच खूप चांगली न्यूज कंपनीच्या होल्डरसाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने दिलेली आहे आणि याची मीटिंग येणाऱ्या 30 तारखेला अनाऊन्समेंट झाल्याचं सर्क्युलर आज BSEच्या ऑफिशियल साईटवर आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता आपण जेव्हा एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस त्या शेअरमध्ये आपल्याला बोनस, स्प्लिट, डिव्हिडंड, बायबॅक हे काही मिळेल याची कधीही कोणी अपेक्षा करू नये. कारण आपलं मेन टार्गेट हेच पाहिजे की आपण बाईंग केलेला शेअर आपल्या बाईंग लेवलपासून कसा तो अपसाईडला जाईल, कसं त्याच्यापासून मल्टीबॅगर रिटर्न म्हणजेच कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळेल, हेच आपलं मेन टार्गेट पाहिजे. आणि या प्रवासामध्ये बायबॅक, बोनस किंवा स्प्लिट आणि आपण डिव्हिडंड जे म्हणतो हा आपला कधीच टार्गेट नसायला पाहिजे. परंतु हे सगळं म्हणजे कॅपिटल ॲप्रिसिएशन होत असताना कंपनी जर असे साईड डिशेस जर आपल्या शेअरहोल्डरना देत असेल तर ही एक चांगली गोष्ट नक्कीच आहे. आणि अशाच एका कंपनीने आज डिक्लेअर केलं आहे की येणाऱ्या 30 तारखेला बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग होणार आहे या बोनसचे डिक्लेरेशन करण्याबाबत. तर ही कोणती कंपनी आहे आपण बघूया. सर्वप्रथम आपण चेक करूया की हे सर्क्युलर नेमकं काय जे BSEच्या ऑफिशियल साईटवर आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपल्याला डेट पाहायला मिळते 27 तारीख म्हणजे आजच्याच दिवशी 27 तारखेला हे सर्क्युलर आपल्याला डिक्लेअर झालेलं पाहायला मिळते. KPI Green Energy inform BSE that the meeting of the board of director of the company is scheduled on 38 December 2023. Consider and approve the proposal of issue of bonus equity shares to shareholder of the company and other business matters. म्हणजे ही जी मीटिंग आहे ती बोनस शेअर्सच्या रिलेटेड आणि इतर जे काय कंपनी बिझनेस मॅटर जे काय आहेत त्याबाबत ही मीटिंग बोलवण्यात आलेली आपल्याला इथे दिसते आहे. आणि याची PDF BSEच्या साईटवर आपल्याला मिळेल, ती आपण डाउनलोड करूया. आपण ही आता PDF डाउनलोड केलेली आहे. आपल्याला डेट दिसते 27 डिसेंबर 2023 आणि कंपनीचं नाव दिसते KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि ही जे काय सर्क्युलर आहे जे आपल्याला 27 तारखेला पाहायला मिळते त्याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे तर इंटिमेशन ऑफ द बोर्ड मीटिंग टू बी हेल्ड ऑन डिसेंबर 30, 2023. आणि कंपनीने क्लिअरली सांगितलं वी विश टू इन्फॉर्म यू दॅट द पर्संट ऑफ द रेग्युलेशन 29 सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेशन 2015 a meeting of the board of directors of the company scheduled to be held on Saturday December 30, 2023 at the register office of the company. आणि जे काय पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला इथे दिसतोय टू कन्सिडर द प्रपोजल ऑफ द इश्यू ऑफ द बोनस इक्विटी शेअर्स टू द शेअर होल्डर ऑफ द कंपनी. म्हणजेच कंपनी सेकंड टाईम दुसऱ्यांदा आपल्या शेअर होल्डरना बोनस शेअर्स देणार आहे. मागच्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2022ला पहिल्यांदा बोनस शेअरची डिक्लेरेशन या कंपनीने केलं होतं आणि ते
जानेवारी 2023मध्येच त्याची रेकॉर्ड डेट आपल्याला पाहायला मिळते. याच्या आधी जे काही कंपनीने बोनस दिले त्याची आपल्याला डेट पाहायला मिळते. अनाउन्समेंट डेट 30/11/2022 आणि रेकॉर्ड डेट जी आहे 18 जानेवारी 2023 आणि रेशो जो आहे तो 1:1चा. म्हणजे याच्याही आधी कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये शेअर होल्डरना बोनस दिले आणि आता सेकंड टाईम कंपनी आपल्या शेअर होल्डरना बोनस द्यायला जात आहे. त्याचबरोबर या कंपनीचा जर परफॉर्मन्स पाहिला तर खूप जबरदस्त परफॉर्मन्स आतापर्यंत या कंपनीने दाखवलेला आहे आणि या प्रवासामध्ये दुसऱ्यांदा ही कंपनी बोनस आपल्या शेअर होल्डरना देते. म्हणजेच एक लिक्विडिटी पुन्हा एकदा वाढणार आहे. जी काही शेअर प्राईस आहे ती पुन्हा एकदा स्वस्त लेवलला आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून अनेक जे काय रिटेल इन्व्हेस्टर किंवा कोणी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अजूनही ह्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट आपली वाढवताना दिसेल. या कंपनीचा जर आपण परफॉर्मन्स पाहिला तर इथे आपल्याला चित्र पाहायला मिळेल. KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचं नाव आहे आणि जे 27 तारखेचा जो काही परफॉर्मन्स आहे या कंपनीचा तो आपल्याला जवळपास 4% डाऊनफॉल पाहायला मिळतो आहे. जी काय सुरुवात झाली होती या शेअरला, जी काही गॅपडाऊनने सुरुवात झाली त्याच्यानंतर शार्प डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि दिवसभरामध्ये एकाच रेंजमध्ये आपल्याला दिवसभर या शेअरचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो आहे. पण ओव्हरऑल जर या कंपनीचे रिटर्न बघितले तर जवळपास 383% रिटर्न शेअर होल्डरना या कंपनीने कमवून दिले आहेत आणि मागच्या 1 वर्षाचा जर परफॉर्मन्स पाहिला तर 1 वर्षामध्ये जवळपास 200% रिटर्न या कंपनीने कमवून दिले आहेत. म्हणजे मागच्या 1 वर्षामध्येच कंपनीने 3 पट पैसा शेअर होल्डरचा करून दिलेला आपल्याला इथे क्लिअरली दिसतोय. मागच्या 6 महिन्याचा जर परफॉर्मन्स पाहिला तर तोही 50% पॉझिटिव्ह दिसतोय. म्हणजेच ज्याही लेवलला एखाद्या शेअर होल्डरने या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तो आता प्रॉफिटमध्येच असल्याचं आपल्याला क्लिअरली दिसतंय. कंपनीचा जर बिझनेस प्रोफाईल आपण पाहिला तर कंपनीची सुरुवात झाली 2008ला. KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड इज इन द बिझनेस ऑफ सोलार पॉवर जनरेशन. म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये या कंपनीचा बिझनेस आपल्याला पाहायला मिळतं. ही कंपनी आत्ता जाऊन एक मिडकॅप साईजची कंपनी बनलेली आहे. याच्या आधी ज्या वेळेस कंपनीची सुरुवात झाली म्हणजे ज्या वेळेस या कंपनीची लिस्टिंग झाली त्यावेळी या कंपनीचं मार्केट कॅप फक्त 400 करोडचं होतं, जे आता आपल्याला जवळपास 5000 करोडच्या वर आपल्याला जाताना दिसतं आहे. म्हणजेच गेल्या 4 वर्षामध्ये म्हणजे गेल्या जी लिस्टिंग झाल्यापासून या कंपनीने जवळपास 10 पटची ग्रोथ दाखवलेली आपल्याला क्लिअरली दिसतं आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसवर जर नजर टाकली तर इथे आपल्याला सेल्समध्ये क्लिअरली जंप प्रत्येक फायनान्शियल इयर गणित दिसते. 2019चा डेटा जर पाहिला तर 34 करोडचा सेल होता, जो 2020मध्ये 59 करोड झाला, 2021मध्ये 102 करोड, 2022मध्ये 230 करोड आणि 2023मध्ये डायरेक्ट जंप 2-3 पट झाले आणि आत्ताच्या फायनान्शियल जे काय करंट आपल्याला दिसतो इयर त्याच्यामध्ये 766 करोडचा सेल या कंपनीने केलेला आहे. नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर 9 करोड, 6 करोड, 22 करोड, 43 करोड आणि आता करंटली आपल्याला 134 करोडचा नेट प्रॉफिट या कंपनीचा दिसतोय. इथं बॅलन्स शीटवर नजर टाकू, कंपनीकडे रिझर्व्ह जे आहेत ते 289 करोडचे आहेत आणि त्याचबरोबर या कंपनीवर 838 करोडचं लोनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे, ज्याच्यामध्ये लाँग टर्म बॉरोइंग आहे 437 करोड आणि शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 223 करोड. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर प्रमोटर्सकडे 53%ची होल्डिंग दिसते आणि FIsकडे 7.25%ची होल्डिंग आहे, DIsकडे 2.25%ची होल्डिंग आहे आणि जवळपास 38%ची होल्डिंग आहे ती आहे पब्लिककडे. या कंपनीचा परफॉर्मन्स जर आता आपण चेक केला हा कुठेही आपल्याला कमी असताना दिसत नाही. मागच्या 1 वर्षामध्ये कंपनीने खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न शेअर होल्डरना कमवून दिलेले आहेत आणि नुकतीच आता जे आपण न्यूज बघितली की कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची जी मीटिंग होणार आहे ज्याच्यामध्ये बोनसचं डिक्लरेशन केलं जाणार आहे. म्हणजेच या कंपनीने पुन्हा एकदा आपल्या शेअर होल्डरना गुड न्यूज दिलेली आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बोनस, स्प्लिट, बायबॅक, डिव्हिडंड ह्या गोष्टी आपण शेअर होल्डिंग किंवा शेअर बाय करताना आपण कन्सिडर केल्या नाही पाहिजेत. आपलं एकच टार्गेट आपण सुरुवातीलाच पाहिलं की आपलं एकच टार्गेट पाहिजे ते म्हणजे कॅपिटल ॲप्रिसिएशन. आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कशी वाढत जाईल हेच आपलं टार्गेट पाहिजे आणि या जर्नीमध्ये जर अशा स्वीट डिशेस कंपनीने दिल्या तर ते एक शेअर होल्डरच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.